1, 2, 3, स्टार्ट. आकाश. वाव. And Air Chief Marshal. Porsche. चला आपण केंद्रीय विद्यालय ग्राउंडला आलो आहेत. पण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूपच मोठी लाईन आहे. लाईनमध्ये राहावं लागेल. आता स्टुडंट रांगेत उभं राहण्यासाठी चाललेत. बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे. खूपच त्या गेटाकडे जावं लागेल आपल्याला. चला आता रांगेत उभं राहूयात. बघूयात आता कधी नंबर लागतो. कदाचित 1 तास लागेल. फायनली या साईडला नंबर लागला आपला. खूपच दूर आहे. 1-1.5 तास लागेल सर आपल्याला. चला इथे बघा स्टुडंट राहिलेत रांगेमध्ये. 1 तास लागेल आपल्याला, कदाचित 1 ते 1.5 तास. सो फायनली चला 1 तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर आपल्याला एंट्री मिळाली. आता इथनं गेटमध्ये आपण बघा एक्झिबिशन बघूयात काय काय असणार आहे ते. आहेत तुम्ही पण यात. चला बघूयात आपण आता काय काय आहे ते. प्रत्येक स्टॉलला मला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील या ठिकाणी. बघूयात आपण आता. चला एक पार्ट पूर्ण आपला बघितला गेला. आता आपण सेकंड हॉलमध्ये जाणार. टेक फेस्ट पाहू शकता या ठिकाणी. सो स्टुडंट आलेत. आता जाऊयात आपण. आता सेकंड एक्झिबिशन जे असणार आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आपण. बघा स्टुडंट पण आलेत. या साईडला काही बाकी स्टुडंट आहेत मागे लाईन मध्ये. 51 स्टुडंट असल्यामुळे 25-25चा एक ग्रुप केलाय त्यांनी. कारण ऑल स्टुडंटला वन टाइम आपल्याला इथे जाता नाही येणार आतमध्ये, कारण त्यांचे काही रूल आहेत. सो 25-25चा एक ग्रुप केले, 2 ग्रुप केलेले आहेत. चला आपण जाऊयात आता आतमध्ये. चला आतमध्ये आलोय आपण. बघू शकता या टाइप मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही ना काही दिलेलं असणार आहे. मी तुम्हाला सिक्वेन्स दाखवतो इकडनं. एका साईडनं बघूयात काय काय असणार आहे ते. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला की प्रत्येक गोष्ट जी ठेवलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन देत आहेत. ड्रोन आहे या साईडला पण पाहू शकता तुम्ही. चला या साईडला आपण DRDL आणि DRDO पाहूयात कशा प्रकारे. आकाश सेकंड किलोमीटरची एअर टू एअर मिसाईल 200 किलोमीटर तेजस मार्क 2 मध्ये आणि आपल्या Su-30 MKI मध्ये ऑलरेडी इंटिग्रेट केलेलं आहे. तेच. आणि त्या साईडला पण पाहू शकता तुम्ही. हे NAG क्रूज मिसाईल आहे.
येस. हे तो क्रूज मिसाईल आहे, हे तो हेडलाईन त्याला तिन्ही क्रूज आहेत काय? हो या तिन्ही क्रूज मिसाईल. या साईडला बघू शकता तुम्ही चंद्रयानचा जो व्ह्यू आहे तो कशा प्रकारे असतो इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. समोर पण बघूयात आपण हे कशा प्रकारे दिसतंय ते. चंद्रयान जे असतं त्याचा व्ह्यू इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. सो या साईडला पाहू शकता तुम्ही रोबोट्स कशा प्रकारे तयार केलेले आहेत त्यांनी. या साईडला पाहू शकता तुम्ही पारस डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी स्पेस पाहायला मिळेल तुम्हाला. सो या साईडला बघू शकता तुम्ही मस्क रोबोटिक्स हँड करतोय तो. बघूयात आपण. वाव. यस. मिसाइल के लिए है और इसका रेंज 150 किलोमीटर है। ये एयरपोर्ट के लिए है, ये तो रियल टारगेट के लिए। How much far does it track an object? How much far does it track an object? कितना दूर तक 150 किलोमीटर and मिनिमम कितना RCS का? 0.2 मीटर स्क्वायर। 1 मीटर स्क्वायर. साईडला तुम्ही पाहू शकता फिंगर्स मुवमेंट रोबोटिक टाइप्स मध्ये फिंगर कशा प्रकारे मुवमेंट करतात. राईट हँड साठी ते म्हणजे या साईडला जर आपण कॅमेऱ्यामध्ये जर आपला हात ज्या प्रकारे फिरवलाय त्या प्रकारे या साईडला मुवमेंट करते रोबोटिक. हा साईडला बघा इकडे तुम्ही हँड मुवमेंट करतोय हँडची आणि या साईडला ऑटोमॅटिक त्याची मुवमेंट होते. सो या साईडला बघू शकता ऑटोवेअर फाउंडेशन जपान छान प्रकारे कार टाइप दिसतंय तुम्हाला पाहू शकता. सो या प्रकारे तुम्हाला जे काय ऑटोवेअर आहे फाउंडेशन जपान टेक्निकने बनवलेलं आहे. ह्या साईडचं संपूर्ण बघितलं गेलंय आपलं. आता आपण सेकंड आता कार आणि बाईक्स आता हाय पोर्श डिफेंडर चला ह्या साईडला पाहू शकता तुम्ही. Porsche 911 आहे काही. चला बघूयात आपण आता. या साईडला पाहू शकता तुम्ही Porsche. आणि साईडला इकडे पाहू शकता तुम्ही सुपर कार्स. वाव काय लुक आहे खतरनाक. पाहू शकता तुम्ही इकडे. आणि किती मोठी आहे ती बघा तिची साईज पूर्ण भरपूर मोठी आहे. चला तुम्हाला अजून समोर आपण काही कार दाखवणार आणि नंतर मग जे बाईक लवर आहेत त्यांच्यासाठी आपण बाईक पण दाखवणार. या साईडला पाहू शकता तुम्ही. वा कोणत्या कार आहेत तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता इथे की कारचे नाव काय काय आहेत. आपल्यालाही एवढे माहिती नाहीत अजून, आपण जस्ट फक्त पाहतोय. चला इथे बघा ही बाईक पाहू शकता तुम्ही. कोणती आहे ते तर काय माहित नाही आपल्याला. कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहित असेल तर कोणती बाईक आहे ती. सो चला पूर्णपणे बघितलं गेलंय. स्टुडंट पण निघालेत आता. यस BMW भरपूर कार आहेत. तुम्ही पाहिल्याच असतील आता. संपूर्ण आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलंय. आता निघतेच सर्व मुलं बाहेर जाऊयात आपण. आता सर्व फिरलं गेलंय आणि इतकं छान आहे म्हणजे अनेक गोष्टी तिथे बऱ्याच वेळ फिरलो मी. व्हिडिओ मध्ये तेवढं आपल्याला दाखवता नाही आलं
आता आपण बाहेर जाणार आहोत. चला जेवण झालंय आपलं. आता थोडस इकडे मुलं फिरतायत काय हाऊस ऑफ गुगल AI वगैरे मॅजिक कॅमेरा त्या टाइप मध्ये फिरतायत. बघा इथं काय दिसतंय बघा बाई काय करतोय भाऊ. या साईडला बघा राम 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 राम. चला आपण पण जाऊयात पुढे बघूयात काय आहे ते. या साईडला AI मोड मिनी काहीतरी फंक्शन्स चालू आहे. चला बघूयात तुम्हाला या साईडला दाखवतो. बघा काहीतरी फंक्शन चालू आहे. हे नाइंसाफी आहे. खूपच चुकीचं आहे. मुलांना पायी पायी घेऊन जातायत तुम्ही. सुरज सर हे बघा मुलांना पायी पायी पाठवतायत. सुरज सर चाललेत आमच्या कार मध्ये. चला आपण कॉन्व्होकेशन हॉल जवळ आलोय. हा IIT पवईचा कॅम्पस आहे पाहू शकता तुम्ही. चला आपण जाऊयात आता आतमध्ये जातोय आपण कॉन्व्होकेशन हॉल मध्ये. बघूयात आता या ठिकाणी आपल्याला पाहण्यासारखं काय आहे. आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळेल की आतमध्ये पाहण्यासारखं काय आहे ते. आणि आतमध्ये आल्यानंतर जेंट्स साठी वेगळी लाईन आहे आणि लेडीजला जाण्यासाठी तिकडनं वेगळी लाईन असणार आहे. सो चला जाऊयात आपण आता आतमध्ये. सो चला आपण कॉन्व्होकेशन हॉल मध्ये आलोय. आतमध्ये पाहू शकता खूपच मोठा हॉल आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी चीफ ऑफ नेव्ही स्टाफ जे आहेत R हरिकुमार ते येणार आहेत आणि आपल्याला लाईव्ह त्यांचं भाषण ऐकायला मिळेल. पाहू शकता तुम्ही इकडे या साईडला बॉईज बसलेत आणि या साईडला गर्ल्स आहेत. चला आपण पण बसूयात आता कुठं जागा असेल तर. Army staff of the Indian Army. Come on, ladies and gentlemen, huge round of applause. Our second guest is Admiral R. Harikumar, the 25th Chief of Navy Staff of the Indian Navy, and Air Chief Marshal Vivek Ram Chaudhary, 27th Chief of Air Staff. सो चला फंक्शन फिनिश झालंय. जाऊयात आपण आता बाहेर जाणार आहोत. चला सर्वच जण निघालेत आता. चला आपण बाहेर आलोय. इथे थोडस स्टुडंट फोटोशूट करतायत. या साईडला पाहू शकता तुम्ही. आता सगळेजण आता बाहेर निघतायत. कॉन्व्होकेशन संपलंय. आपले स्टुडंट बघा इकडे आलेत. फोटोशूट पण चालू आहे यांचं. बघा इथे फोटोशूट करतायत. चला आता थोडस इथे फिरूयात आपण आणि नंतर मग दुसरीकडे पुन्हा जाणार आहोत आपण. या ठिकाणी आपण रोबो वॉर पाहण्यासाठी आलो होतो पण इथे काहीतरी झालं. काहीतरी इश्यू झाला. सो त्यामुळे आता बंद सांगतायत ते सर्वच. सो कदाचित आपल्याला आता परत रिटर्न जावं लागेल. रोबो वॉर पाहण्यासाठी आलो होतो आपण पण काहीतरी मेजर इश्यू झाल्यामुळे आपल्याला पुन्हा रिटर्न जावं लागणार आहे. सो इथे बघा सगळे आर्मी पोलीस वगैरे सर्व येऊन गेलेत. काहीतरी इश्यू झाला. सो प्लॅन कॅन्सल झाला आपला रोबो वॉर पाहण्याचा. बघूयात आता आपण पुढे अजून काय पाहण्यासारखं असेल तर त्या ठिकाणी जाऊयात. अदरवाईज थोडं फोटोशूट वगैरे करणार आणि नंतर मग आपण पुन्हा रिटर्न निघणार आहोत. सो चला आपल्याला रोबो वॉर तर काय बघता नाही आला. आपण IIT पवई चा जो काही मेन बिल्डिंग आहे ती पाहण्यासाठी आलोय तिथे. येस येस रोबो घेऊन गेला. सो या प्रकारे तुम्ही पाहू शकता IIT पवईची मेन बिल्डिंग आहे. बघूयात आपण आतमध्ये एंट्री आहे का नाही. सर विचारायला गेलेत त्या साईडला. स्टुडंट्स पण चाललेत आता आतमध्ये. सो आतमध्ये आल्यानंतर आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसेल तुम्हाला. पाहू शकता तुम्ही. आणि अगदी त्याच्या बाजूलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचा पुतळा दिसेल तुम्हाला इकडे बघा स्टेशन. आता थोडंसं इथे काही काम चालू आहे, सो त्याच्यामुळे इथे लाईट्स ऑफ करून ठेवलेत त्यांनी या साईडचे. चला स्टुडंट फोटो काढतायत, सो बघूयात आपण या साईडला. बघा इकडे स्टुडंट थांबलेत, नंतर मध्ये बघूयात एंट्री आहे का नाही आतमध्ये. सो चला आपण मेन गेट मधनं आतमध्ये आलोय. चला तुम्हाला थोडस इथे IIT पवईचं जे काही गार्डन आहे ते दाखवतो. या साईडला बघा आतमध्ये तुम्हाला या प्रकारे गार्डन दिसेल. चला आपण थोडं जाऊयात आतमध्ये. आमचे सुरज सर पण आलेत, चला चैतन्य सर पण आलेत. थोडं फोटोशूट वगैरे करतील आता मुलं इथून. बघा सगळे स्टुडंट आले तिकडे आतमध्ये. वाव किती छान गार्डन आहे. चला थोडं फोटोशूट वगैरे करतील इथं. काय लिहिलंय या ठिकाणी, IIT बॉम्बे, मुंबई पाहिजे होतं. चला या ठिकाणी रील बनवतायत आता आमचे सुरेश सर. तयारी चालू केली त्यांनी. बघा इकडे काही बॉईज उभे आहेत आणि इकडं काही स्टुडंट उभे आहेत. चला आता सुरू होईल. 1, 2, 3, स्टार्ट. कम ऑन, फर्स्ट रो. 2, 3. ये बोलले Oh, tu como. आलं का रे उल्लेख? फायनली पूर्ण आतमध्ये फिरले गेले, फोटोशूट पण झालेत एक जण नाहीये. आणि आता सर्वजण निघतील थोड्याच वेळात. किती स्टुडंट आहेत, टोटल स्टुडंट आहेत की नाही काउंटिंग करून घेत आहेत सर, कारण कोणी राहिले की नाही सर्व चेक होईल. हे बघा इथं निघतीलच आता थोड्या वेळात. बस येते आपली. चला बस पण आली आता. सर्वजण बसतील आता. त्या साईडला काही स्टुडंट उभे आहेत. समोरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, लाईटिंग वगैरे ऑन केली आहे. सो चला आपण पण जाऊयात आता. सर इकडे पण द्या. सगळा मसाला पाहिजे मला, फक्त जागा पाहिजे प्रॉपर स्टेबल. काही तर स्टेबल नाही वाटत. कराटे केले चला फायनली उचलून घ्या. पुण्यामध्ये आलो आहेत आपण. क्लास जो Whatever चला पॅरेंट्स पण येऊन गेले आहेत. created, please collect. चला बघा आलेत सर्व, जो काही कचरा उतरतील आता. आहे तो गोळा करून आता उतरतील सगळे बॉईज. चला सर आ जाओ आ जाओ. ए चला फास्ट या. यस यस चला भेटूया नेक्स्ट. यस यस यस. चला उतरता येतं आता सर्व मुलं. यस यस बाय बाय. चला चला बाय बाय. खूप मजा आली. यस यस बाय बाय. फायनली रूमवरती पोचलोय. 12 वाजलेत. खूप वेळ झाला कारण तिकडनं येताना मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप जास्त होती, सो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. आता थोडंसं फ्रेश होईल आणि नंतर पुन्हा आपण एडिटिंगला बसणार आहोत. आणि एडिटिंगला आपल्याला 2-2.5 तास लागतील कारण भरपूर व्हिडिओ आज शूट केलेत, सो त्याच्यामुळे 2.5 तास लागेल आपल्याला कमीत कमी तरी.
2.5 तास तरी लागतील. सो ठीक आहे. आणि नक्कीच कॉमेंट करून सांगा की तुम्हाला IIT मुंबई कशा प्रकारे वाटली आणि त्यामध्ये आमच्या स्टुडंटची धमाल, त्यांच्यासोबत टीचर्स लोक यांची धमाल कशा प्रकारे वाटली तुम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.